जय श्रीराम, जय शिवराय. धन्य आहे ही महाराष्ट्राची भूमी आणि धन्य आहे शिवशौर्य. मी हे का म्हणतोय की धन्य महाराष्ट्राची भूमी आणि धन्य शिवशौर्य? तर ज्या राजाच्या पावन चरणाच्या धुळीमुळे हा महाराष्ट्र पावन झाला आणि या महाराष्ट्राचाच नाही तर या देशावरचा कलंक धुतल्या गेला. तो कुठला? जो यवनांनी या भूमीवर लावला होता तो कलंक ज्या राजाच्या पदस्पर्शाने धुतल्या गेला तो म्हणजे राजा शिवछत्र. त्यांची शौर्य गाथा म्हणजे शिवभारत. होय, शिवभारत. खऱ्या अर्थाने आजपर्यंत आपण अनेक कथा कीर्तनाच्या माध्यमातून देवाचे, रामाचे, कृष्णाचे, संतांचे चरित्र ऐकत आलो. पण ज्या राजाच्या पुण्याईमुळे या देशामध्ये देवाचे कथा, कीर्तन, पोवाडे आपण ऐकतोय त्या राजाचे चरित्र खऱ्या अर्थानं कोणापर्यंत पोहोचलंच नाही. ते चरित्र पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न आम्ही करतोय तो शिवभारताच्या माध्यमातून. शिवभारत हा ग्रंथ खर तर 16व्या आणि 17व्या शतकात लिहिला गेला आणि याचे लेखक ठरले कवींद्र परमानंद किंवा निवासीकर परमानंद. निवासीकर या शब्दाचाच अपभ्रंश नेवासीकर किंवा नेवास्याचे कवींद्र परमानंद असंही गृहीत धरता येईल. कारण बहुतेक इतिहासकारांचं समत आहे की जे कवींद्र परमानंद होते ते महाराष्ट्रातल्या नगर जवळच्या नेवासाचे. तर त्याच कवींद्र परमानंदांनी शिव आज्ञेवरून आणि मा एकविरेच्या कृपा प्रसादाने जो ग्रंथ सगळ्यांपर्यंत पोहोचवला तो म्हणजे शिवभारत. आपण रामायण ऐकलेलं आहे, आपण कीर्तन ऐकलेले आहेत, आपण भागवत ऐकलेले आहेत, पण शिवभारत आजपर्यंत कदाचित आपण श्रवण केला नाही. माझी अशी इच्छा नेहमीच असते की शिवभारत हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनसामान्यापर्यंत आणि या भारत देशातल्या प्रत्येक त्या नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे ज्याची अपेक्षा आहे की त्यांनी शिवशौर्य जाणून घेतलं पाहिजे. कारण शिवशौर्य जाणून घेण्याची आणि अनुभूत करण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं, जे स्वराज्य निर्माण केलं, जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते भवानी प्रसादाने, मा भवानीच्या प्रसादाने, तुळजाभवानीच्या प्रसादाने आणि आऊसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने. म्हणून ते शिवभारत आजही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून 5 प्रतींमध्ये असलेलं शिवभारत, त्याच्यातल्या 4 प्रती तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे आणि 5वी जी प्रत आहे कोल्हापूरच्या राजोपाध्ये राजघराण्याकडे आहे. त्याच्यातून संदर्भ गोळा करून आम्ही जो विचार मांडण्याचा आणि शिवभारत मांडण्याचा प्रयत्न करतोय तो सगळं जनसामान्यापर्यंत पोहोचावा अशी आमची एक आशा आहे. सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर शिवभारत म्हणजे शिवरायांचं शौर्य, शिवरायांचं चरित्र आणि दस्तूर खुद्द छत्रपती शिवरायच. जसं भागवत सांगताना सांगितलं जातं की भागवत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर भगवान कृष्णाचं वाङ्मय स्वरूप आहे, तसं शिवभारत दुसरं तिसरं काही नाही, शिवछत्रपतींची शौर्यपूर्ण वाङ्मय गाथा आहे. त्या वाङ्मय गाथेतून प्रत्येकापर्यंत छत्रपती शिवरायांचं चरित्र जिवंतपणे पोहोचावं. कारण या देशामध्ये बरेचसे विचार मांडणारे लोक आहेत. काही पुरोगामी विचार मांडणारे लोक असतील, काही आधुनिक विचार मांडणारे असतील, काही आध्यात्मिक, काही ऐतिहासिक मत मांडणारे विचार असतील. पूर्वीच्या काळामध्ये तर असं होतं की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक ग्रंथ लिहिणारं कोणी नाहीच. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे लिखाण केलेलं आहे किंवा इतिहास रेखाटलेला आहे तो मोगलांनीच. ही समज बहुतेक सगळ्या महाराष्ट्रीय जनसामान्यांची होती. कारण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी होती आणि आम्हाला लहानपणापासून इतिहासाच्या तासाला हे शिकवलं गेलंय की भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास जो बदललाय तो मुघलांनी, यवनांनी किंवा आक्रांतांनी, हेच आम्हाला लहानपणी शिकवलं गेलंय. पण हे असं कधीच झालं नाही. ज्या वेळेला आपण शहाजी राजांची, छत्रपती शिवाजी राजांची कथा ऐकतो किंवा त्यांचीही आजोबा मालोजी राजांपासूनची कथा ऐकतो त्यावेळेला आपल्याला विचार करायला भाग पडतो की आम्हाला एवढ्या वर्षात काय शिकवलं गेलं. ज्या वेळेला 16व्या 17व्या शतकात शिवभारताची ग्रंथरचना झाली असेल तरीही आम्हाला इतिहासामध्ये औरंगजेब कसा श्रेष्ठ होता, आदिलशहा कसा श्रेष्ठ होता, बाबर कसा श्रेष्ठ होता हे शिकवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की इतिहासकार फक्त मुघलच होते किंवा जापनीजच होते किंवा इंग्लंडचेच होते किंवा अमेरिकेचेच होते. म्हणजे भारताचा इतिहास सांगणारे जे अधिकारी आहेत ते कुठले? इंग्रज, मोगल. पण भारतात लिहिला गेलेला, छत्रपती शिवरायांच्या समक्ष लिहिला गेलेला ग्रंथ शिवभारत आजपर्यंत भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही शालेय विभागाच्या पाठ्यक्रमामध्ये शिकवल्या गेलेला नाही. हे दुर्भाग्यच आहे. म्हणून हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि शिवशौर्य सगळ्यांच्या मनामध्ये रुजावं आणि हा महाराष्ट्र खरोखर महाराजांच्या इच्छेप्रमाणे, महाराजांच्या मर्जीप्रमाणे चालावा. ही सगळ्याच महाराष्ट्रीयांची इच्छा आहे, तशी माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे.
म्हणून हा अल्पशा प्रयत्न करतोय की छत्रपती शिवरायांचा शिवभारत प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचावा. आणि हा शिवभारत ग्रंथ केवळ ग्रंथ नाही तर छत्रपती शिवरायच आहेत यात काही शंका नाही.